यो बॉईज भाई, आपण आलोय आता कमळगडच्या पायथ्याशी आणि पोहोचलो इथं आता कमळगडच्या पायथ्याशी. आपण आज 7 जण आलेत. वेगळं बाईक राईडपेक्षा वेगळं थोडंसं काहीतरी करायची इच्छा झाली भाई. ट्रेकिंग वापस आपल्या अगोदरच्या रूपात यायचं म्हटलं ट्रेकिंगवाल्या. चलो मग आज 31वा गड आपण सर करणार आहे आणि मंदिर आहे इथं पायथ्याशी. बघू आपण कसं आहे सिद्धेश्वर मंदिर. जर कोणाला स्टे करायची इच्छा असेल तर बिनधास्त या स्टे करायला. इथं भरपूर जागा आहे, पाण्याची वगैरे सोय आहे. समोर इथं नळ वगैरे आहेत पाण्याचे नाही का. इकडे गाड्या लावायला वर पार्किंग भरपूर आहे, तिथं पण करू शकता तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये असला तर स्टे. नाहीतर इथं मंदिरात तरी इथं जागा तर आहेच भरपूर. आता आम्ही चुकलो रस्ता, सगळ्यांची लिटरली फाटली आहे. मला शिव्या घालतात अक्षरशः आता. आणि रस्ता आपल्याला तिथे खाली ह्या इकडं तिथे दिसतो ना खाली तिथे रस्ता बघा. हो काय ते कुठे जायचं. पहिला गडी गारद पहिली नसताना अवधसा पालचा पाया गारद झालेला इथं. नेक्स्ट लेवल एक्स्ट्रीम लेवलचं ॲडव्हेंचर चालू आहे, खतरनाक. आज राईडपेक्षा ना आज ट्रेकिंगमध्ये जास्त मजा आहे. राईड तर करत आलो होतोच. ऑलमोस्ट आम्ही 150 किलोमीटर राईड केली सकाळपासून. ऑलमोस्ट अजून आमचं अर्ध पण नाही झालेलं. आणि असली वाट लागली सगळ्यांची बेकार लेवलची भाई. थोडंसं खूप भेटलं आहे आम्हाला आता. आणि रस्ता आम्हाला भेटणार आता. एक इथे लोकल मामा दिसलेत म्हशी चारणारे, त्या मामाकडून आता बघू काय माहिती भेटते थोडी बहुत. माग तिथे ही झाडी आहे ना, तिच्या माग फिरलं ना की झाडी वर असं सरळ नाकाडनं वाट गेली. वर गेला की तिकडे वरती का. ओके ओके टाइमवर पोहोचलो आता. जाऊ आता इथनं. 21 होय आता असं चढायचं आम्हाला. हा समोरचा डोंगर मामाने हेल्प केली भारी. 2 जागी रस्ता भटकलो, त्या मामाने मदत केली कशी बशी. आणि अजून कुठं तर आता अजून रस्ते हुडकतच फिरतो आम्ही, रस्ताच भेटत नाही. जायचं होतं तिकडच्या रस्त्याने, आम्ही आलो इकडच्या मागच्या रस्त्याने. वा हा एवढे सुंदर सुंदर फुलं दाखवते तुला. रडू नको बाळा, रडू नको बाळा, तुला गडावर नेतो. आणि आता सगळेजण आता थकलेत म्हणून आता थोडं चरत्यात म्हशी चरल्यासारख्या. चार 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 चार. हे बघा चिवडा, हे बघा कसं चरतोय. आणि हा आम्ही गावठी स्पायडरमॅन आज धरून आणलाय, जो कसा पण असा वाघ माकडा चढतोय. आमचं कसं आहे, आम्ही जंगलात फोटो दाखवतो त्यांना घेऊन आलो मी व्यवस्थित. हा नाही वरती पर्यंत इन्स्टॉल हा पेजला. आणि बघू काय होते, करू शकतात का नाही हे तुम्हाला सांगतील रोहन दादा त्यांच्या ब्लॉग मध्ये. आणि सपोर्ट करा, त्यांना फॉलो करा. मध्ये सुराख आहे, सुराखात काय दिसतं का. मधून साप निघाल तर भुस म्हणून बाहेर काय करणार. कसलं भारी, कसलं भारी बनले ना का ते. कशाने बनवलं असं रे ते. होय रे, हे मुंग्याचं नसन. नाही मुंग्याचं नाही ते. आपल्याला माहित नाही कशाचं आहे ते. जर तुम्हाला माहिती असलं तर मला कमेंट मध्ये सांगा भाई काय ते कशाचं आहे. मजा येईल काही पण म्हणा. सगळे पागल झाले. ते मामा म्हटले होते भाई मंदिर इथून राईट जायचं ह्या मंदिरापासून. आणि हे मंदिर आहे नाथ महाराजांचं. आणि अजून एवढं चढायचं आहे आम्हाला, खूप हार्ड आहे, बेकार. कारण की लय समजा 2 आठवड्यापासून रोल म्हणतो त्या कुठे ट्रेकिंगला जायचं. आलो ना भाई, मग केला ना मग राडा. आणि आता काहीतरी एक्स्ट्रीम लेवलचं बघायला मिळणार आहे आम्हाला, कारण की पाण्याचा आवाज येतोय पडताना. भाई आहे ना भाई छवली वे भाई. पुढे बघा काय फुल रिस्क आहे भाई, फुल रिस्क. एक जण पाय द्या मग चला. तुम्ही एकटं येणार असले तर प्लीज नका येऊ, विथ ग्रुपच करा. कमळगड करताना सोलो नका करू. कधी सोलो करणार असेल तर समोरच्या दरवाजाने जावा, कारण की पाऊस बंद आहे सध्या, कसलाच पाऊस नाही आहे. तरी इथून पाणी एवढं वाहत आहे. जास्त पाऊस झाला तर इकडून जाता येणार नाही, बंद होईल रस्ता. पाण्याची एक्स्ट्रीम लेवल वाढेल. इकडून गडावरचं सगळं पाणी येतं इकडं नाही का, हे बघा. आणि इकडून रस्ता बंद होऊन जाईल लिटरली. तर सोप्पा रस्ता जो आहे तो यूज करा तुम्ही.
जो वाई गावातून येतो त्या रस्त्याने या. हा तो मामा तिथं आहे, तिथं होतो. चल मामा आय लव्ह यू. काय करतील काय गाबडे कधी सांगता येत ना भाई, खरंच. ते काय करतील कधी काय सांगता येणार नाही. डेंजर आहे. अबे व्ह्यू बघ हे काय, वॉट अ सीन. आता गावठी स्क्वॉड्रन उठला भाई, अंगातली पॉवर काढतो थोडी बाहेर. कम ऑन बॉय, कम ऑन यो यो. गावठी स्पायडरमन आपला फुल आता मूड मध्ये. नो फेस रिव्हील. आता खाऊन झालेलं आहे, भेळ बनवली ती मस्त मस्त भेळ खाल्ली. आता बाकीची ट्रेकला सुरुवात. नाही रस्ता नसतालीकडं चला आहे घाला आता. आणि सगळ्यांच्या आशीर्वादानं अजून एकदा आपण चिवत्या लोक रस्ता चुकलेले आहेत आणि अजून एकदा आपला मुवमेंट झालेला आहे फावाला. एक छान नाही जिरली. अर्धा किलोमीटर पुढे जाऊन अर्धा किलोमीटर वापस आलोय आणि दुसरा रस्ता भेटला. आता जास्त नको त्याला लोड देऊ दाव्याला, एकदम लाईट वेट दे रोपला. ज्यादा लोड मत दे रोप को. अँड इट्स फायनली बॉयज पोहोचलो बाबा वरती कठोर परिश्रमानंतर. स्पायडरमन पाणी भरतोय आता बॉटल मध्ये, ऑप्शन नाही. भगवान का दिया सब कुछ है, पानी है, खाना है, तो यही पियेंगे और जिएंगे. ओके तेच मी शूट करतोय, तेच बघ ना. एवढं म्हणजे एकदम लिटरली लय डेंजर आहे रे, लय डेंजर आहे. संध्याकाळचं म्हणजे एखादा नवीन संपलं. कमीत कमी 6च्या नंतर तर इथं म्हणजे थांबणं म्हणजे लय रिस्की आहे एकदम. होता होईन तेवढा कमळगड दिवसा करा. 6च्या नंतर रिस्कच नका घेऊ, एकटं कोणी नका येऊ. कारण की वरचा जंगल पाहिजे एवढा हार्ड आहे, खतरनाक. आला तर सकाळी लवकर या. 6च्या अगोदर गड उतरा खाली पायथ्याशी, तुमची गाडी जवळ पोहोचा 6च्या आसपास. मला एक प्रश्न पडलाय. हा आता आपण मग जी ती दोरीला धरून वरी आला, हा तिथून ती आजी सुद्धा तिथून जाते. हो दादा स्वतःला शिवभक्त गड प्रेमी समजतो आणि स्वतःच गडावर कचरा फेकतो, असं कसं चालेल दादा? नका करू भाई. तुमच्यात जर दम नसेल ना तुमचा कचरा खाली घेऊन जायचा तर येऊच नका तुम्ही हरामींनो. आलात तर बाटल्या आणू नका. आलात तर बाटल्या नका आणू. तुमच्या साध्या बाटल्या कॅरी करा. वापस आणल्या तरी वापस तुमच्या बॅग मध्ये घालून घरी घेऊन जावा. इथं नका येऊ. गड किल्ल्यावर पाण्याच्या बॉटल असल्या नका. असं स्टीलच्या बॉटल आणायचं असतं त्याच्या सेपरेटली. प्या पाणी, मजा करा, गड फिरा आणि वापस घरी जावा. आणि सोबत तुमचा कचरा पण घेऊन जावा कचऱ्यांनो. लागलं ना भाई मला. अशा प्रकारे पहिला गडी गार आहे. भाई झोली वरती बघ बॉईज. हे बघा भाई, विषय आहे खतरनाक. दगड कसा बसलाय तो, काय भाई कधी संपायचो. अबे यार सिरियस. अबे जंगल बघ हे. आपण खरंच भटकलो असतो ते बनलेलं त्या मामानी. हे बघ फायनली पोहोचलोय आपण वरती. आणि जे तलवार व्हील बोलतात ते हेच आहे. हीच ती तलवार वीर. तलवारीचा शेप आहे याचा पूर्ण. ते पलीकडे मुठ आणि अशी थोडीशी क्रॉस. सिरियसली ब्रो, तुम्ही जर जंगल बघितलं तुम्ही पण म्हणता भाई नेक्स्ट लेवल खतरनाक. आणि आपण त्या साईडने आलोय नाही का. आपण आलो या साईडनी आणि हे इथून येऊन तिकडून इथं आलोय. इथून असंच हा मधला पॅच करत इथं पोहोचलोय लास्ट टॉपला. आणि भाई आता आपण आलोय लास्ट पॉइंटला. इथल्या हा कमळगडाचा लास्ट पॉइंट आहे. इथं एंड होतो आणि खाली पूर्ण पठार आहे हे बघा. आणि हे सगळीकडे जंगल आहे. हे पुढं महाबळेश्वर. इथून एलिफंट पॉइंट हा समोरचा. तिकडं ढग आलेले, पाऊस चालू आहे तिकडे साईडला, त्याच्यामुळे दिसत नाही. आणि आम्ही निघालो आता रिटर्न. आजचा ट्रेक संपलेला आहे पूर्ण. आणि खूप आणि आज थोडस ऍडव्हेंचर चांगलंच झालेलं आहे आजचं. डॉगेश भाई पण आमच्या सोबत ते असतात, प्रत्येक गडावर असतात. त्यांचं काम असतं गडावरती.